नमः शिवाय. शिवलीला अमृत अध्याय 11. रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जन जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शिव शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चती. त्यांच्या पुण्यासी नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणोनिया. त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्थदशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देक. रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास एका विषयी काश्मीर देशीचा नूप पावन. नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित प्रजादायद भूसर. धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचने घ्या. नायकरी साचार अमात्य थोर तोची पे. सुंदर पतिव्रता मृदू भाषणी. पूर्वदत्त ऐसे लाधीजे कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उद्दार वक्ता क्षमाशील. शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उद्दार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना प्रधान. भूत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान. शिवधानी बाळे होण्यात सदा प्रेम. अनुराग चित्त वैराग्यशील. लौकिक संघे अधूर्त मंगळ. त्यांची सांगती नावडत्या पंचवर्षी दोघे कुमर. लैववती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लैववती तव ते बाळ दोघे जण. सर्वांकार उभादी टाकून या करीती रुद्राक्षधारण. भस्म चर्चती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य. पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान. यास का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष. काढिती मागुती वस्त्रे भूषणे. लेववती ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पती. घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता भूत परितेन सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आत्ता. तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर सेवे वेष्टित ऋषीचे भार. अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण दे पायनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता. राक्षस शस्त्र जेने केली जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुणिया. जन्मंजय सर्पसत्र केले ते आस्तिकेमध्येच राहाविले. पराशरासी पुलस्तिनी प्रार्थिले. मग वाचले रावणादिक विरंचसी दटावून क्षण मात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारी पराशरे. बाजी जर्जरपे केली ती सांगावे समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आत्ता. कळले पाहिजे निर्धार ऐसा महाराजा पराशर. ज्याचा नातू हे शुक योगींद्र. तो भद्रसेनेचा कुलगुरु निर्धार. घरा आला जाणूनिया. राव प्रधान सामोरीस धावती. साष्टांग नमुनिया घरासी आणि ती. षोडशोपचारी पूजिती. भावचित्ती विशेष समस्त्र वस्त्रे भूषणे देवनी. राववेमी कर जोडुनिया. मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र अरुळावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती. हे आम्हासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमार अनुनिया गुरुप्रती. दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीचे. जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा. तयासी नाही कोटे शोधिता. यावरी बोले शक्ती सुत. म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम
महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदातियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निसीम स्वरूप ललिताकृती पाहून या कंदर्प तन्मय होऊन या नृत्य करीत जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे ती जबरी विराज छत्र रचना खचित याने अपार भाग्यापर नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा डळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राज चंद्र रश्म समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोम महिष खिल्लारे भूत वाजे गज घरी बहुस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकळ नृपती डोलेविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वैश्या असून पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानश्री उदार भवत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसे अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष द्रे शिव पूजेते ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासिया याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एकभद्र सेना सावध कुकुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकते दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचे वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवल सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंदघन नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिनी 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सेवेचे त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नव जाय लिंग देखुळे ते बळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमूळ म्हणून या वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून सौदागरे म्हणे महानंदे लावून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होणे तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीन अवश्य म्हणून ठेवी येले नृत्यागारीने ऊन मग दोघे करीते शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातादमय तेज चैतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा ददस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकून वक्ष तळ घेत पडून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चैतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून या ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिवणे हृदय चित्तिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडीनी शंख घातली सूर्यबिंब निघे उदयाचे तैसा प्रकटला कपाळमुळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकष्टी पाळे भक्ते माथा जटांचा भार तृतीयने त्रिवेशान शिळी जुळजुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिळ निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीर गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबळ गळा मनुष्यमुंडाचे हाळ सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविते वरचेवर कंदुक झेलीत
तेवी 10 भुजा पसरवणिया अकस्मात महानंदेस जेलुनिया धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुणी विमानी बसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसेत दिव्य रूप पाहून या त्वरित नगरासमेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी क्षुधातृषा विरशीत त्रिशुद्धी वेदबुद्धी केची तेथे नाम काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीची गोड औदक अमृतामणी कोटी गुणे जेथे सुरतरुंची मनी अपार सुरभीची बहुत खिल्लार चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिनी जेथे वोसनता बोलते शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाथ महानंदा तेथे पावले हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मुरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळविभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हात्या अम्मात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मेल भद्रसेने बोलत पुरते हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवळस एवढास पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करुणे स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन धेक परी तुम्हासी एकला वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवे पडेल पे प्रत्यय सदृश बोलाय वचन नात्री अंघासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाले असता जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेले या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनिय पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखागळीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिठी नृपवर मगरायासी पराशर सावध करुणिया गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हता ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविधी अहंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वाशी निर्मिला पितवसा रजांश सृष्टिकथा द्रोहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रुचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागोनी चारी वेद उपदेशिले चहुर्वेदांचे सार पूर्ण तो हो रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष ग्रह ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणणे श्री शंकर सवे बोले जे रुद्राध्याय एकली पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषीपासोने भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्न नसेचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून या यम किंकर रीते हिंडो लागले यम सांगे विधी लागे पुसून अभक्ती कृत्या निर्मिली धारून तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडला सदा यम सांगे दूताप्रती शिवदेशी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागून अनुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारी याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावतारे करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यूदुरी होय साच अथवा शत घट स्थापने दिव्य वृक्षाचे पल्लव अनुने रुद्रे उदक अभिमंत्रण अभिसिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र अवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरी दुडचरण सद्गद होऊन या बोलत होतील होऊन या बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक
गुरु रक्षित्यापासून तरित्वा आश्चर्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहे ब्राह्मण अनेक सांगसे ते बोलावणी आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावणी. ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन. ज्या सव मनाहोईनेची पूर्ण विरक्त सुशिले गेल्या प्राणदृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आम्ही उभा करीते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडोनिया अभिमंत्रुनी स्थापिले. स्वधोरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छेत पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिखार. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयान कठोर ऊर्ध्व जटा कपाळी सेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदिरा गारा सारिखी. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशमुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेज जैसे गंभीसे दिंगतम सहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसते दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन या मज सोडविले तोडुनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून या करीते ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेने करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत ते वेळी देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवध्याय थोर. मुखद्व्याची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनय अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन माय नवोधरी. असो भद्रजन एवरी विधियुक्त होम करीत असे. षडश अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत अनुनीय अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भांडारी मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरी मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची एकली माता. धनभार झाला बहुत म्हणून या सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंताक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधुरणी की शोतोत्पले मुडाणी. रमणलिंगे अर्चिजे की निर्देवा सापडे चिंतामणी. क्षुदिता पुढे शिरब्द ए धावून तेसा कमलोद्धव नंदन. ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यावती नदन. अवतान पाधी कायाधुरत्न हृदय हे शिष्य ज्यांची त्रिभुवनी जाण. वद्य जे का सर्वा ते चतुर्श्रेष्ठा कळा प्रवीण. निर्मळ ज्याशी चतुर्विद्या करतळा मळ. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडून या पुनःसृष्टी करणारा मागोतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडले शक्राधिका. तो नारद देखून ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्रहण ग्रहापत्य आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकल ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून या धरिती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमणे. षोडशोपचारी पूजिला नारद मुनी राव उभा ठाके करजोडी. म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टातून त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखील दशभुज पंचवदन. तेही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्राष्टाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसूत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास. भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता. कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह गंडातर थोर होत. ते महत् पुण्य निवसुणी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज श्वापराधे कष्टीभो. मग उभा टाकून या कृतात कर जोडणे स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन गजामात अपराध न कळला घडता हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राई पायावर घातली लोळी. अनेक सहस्र रुद्र करून या महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देई. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्ध्यान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतप्त धन देऊन या. तोषविले गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेने अख्याने जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बांधे वंदी वंदुळी नेती शिवपदा.
दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वा भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरे दूर होती। यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा महिला विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धार मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळ मग प्रधाना समवेत राव जाता जाना झाला तो पवना शिव अनुष्ठान हृदयांना करिता महारुद्र तोषला विमानी बसून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहुण्या राहिले शिवरूप होण्या। हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पनरूप संपूर्ण इच्छिले फळ देणारा मृत्युंजय जप रुद्राष्टान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच्य बाधा रोग दारुण्य बांधीचे सर्वतार जे येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोनी वाज झाली माता त्यांची सांगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसते त्यांच्या पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टी संदेह काही असे ना असे सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटले अपूर्ण हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गुण श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। ओम नमः शिवाय। शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हर हर महादेव। भगवान शिवशंकरांची आरती। लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषेकंठी काळा त्रिनेनी ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथोनी जळ निर्मळ बाहे झुळझुळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझपूर कपूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उथळ शीतकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकीले त्या माझी अवचित हळहळ सापडले ते त्वा आसुरपणे प्राशान केले नीलकंठ नाम हो प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजक सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदास अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वव्वाळू ओम नमः शिवाय। हर हर महादेव। बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा। धन्यवाद।